नमस्कार, मी देवेंद्र. ॲग्रोवन विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 14 ऑगस्टला तामिळनाडूमधील द्रमुक सरकारनं शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला आणि शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारं ते देशातलं तिसरं राज्य ठरलं. तामिळनाडूच्या शेतीसाठीच्या या स्वतंत्र अर्थसंकल्पामुळं शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रारंभी आपण तामिळनाडूच्या या स्वतंत्र कृषी अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये पाहूयात. शेती क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाचा निर्णय घेण्यात आला असल्याचं द्रमुक सरकारनं नमूद केलं आहे. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची वाढती संख्या हा असा निर्णय घेण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं द्रमुक सरकारचं म्हणणं आहे. द्रमुक सरकारनं 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी शेती, सिंचन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रेशीम शेती, ग्रामीण विकास, मासेमारी व वने या विभागांसाठी 34,220 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संकरित पिकांच्या नव्या जाती विकसित करण्यापासून ते पाण्याचं व्यवस्थापन, शेतीविषयक तंत्रज्ञान, पीक तंत्र, कापणीनंतरचं व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय या अर्थसंकल्पाची अन्नधान्यातील स्वयंपूर्णता, खेड्यातील शेतीचा सर्वाधिक विकास, सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र विभाग, 11.75 लाख हेक्टर्स जमीन लागवडीखाली आणणे आदी ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. शेती व शेतीशी संलग्न विभागासाठी करण्यात आलेल्या या एकत्रित तरतुदींच्या पार्श्वभूमीवर या वर्षात 12 दशलक्ष मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट तामिळनाडू सरकारनं ठेवलं आहे. शेतीसाठीच्या स्वतंत्र अर्थसंकल्पाबाबत काही तरतूद आहे का ते आपण पाहूयात. रेल्वे अर्थसंकल्पाच्या धर्तीवर शेती विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प हा देशातील दीर्घकाळपासून बहुचर्चित असलेला विषय आहे. ज्या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अथवा त्यांच्यासमोरील समस्यांबाबत बोललं जातं त्यावेळी कृषीसाठी एक स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा असा विचार समोर येत असतो. अशी मागणी करण्यामध्ये जसं कृषी विभागाच्या विकासाची तळमळ कारणीभूत असू शकते तसेच राजकारणसुद्धा कारणीभूत असू शकतं. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 202 अनुसार राज्यांना आपल्या आर्थिक वर्षातील जमा खर्चाचा, ज्याला साधारणतः आपण अर्थसंकल्प अथवा अंदाजपत्रक संबोधतो, असा आर्थिक ताळेबंद मांडता येतो. तसेच राज्यसूचीत नमूद करण्यात आल्यानुसार शेती या विषयावर नव्यानं कायदे करण्याचं वा त्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राज्यांना असतं. या आधारावर काही राजकीय पक्ष मतदारांना कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प लागू करण्याचं आश्वासन देत असतात आणि असं करण्यामागं कधी खरोखरीच शेती आणि शेतकऱ्यांसमोरील प्रश्न तर कधी राजकारण कारणीभूत असू शकतं. भारतामध्ये शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची पद्धत कोणत्या राज्यांनी सुरू केली ते एकदा पाहूयात. देशामध्ये शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा सर्वप्रथम कर्नाटक या राज्याने सुरू केली. 2011-2012 या आर्थिक वर्षात त्यांनी शेतीसाठीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला. तर 2013-2014 साली आंध्र प्रदेशनं शेतीच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद केली. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाने सुरू केलेल्या या स्वतंत्र अर्थसंकल्पाच्या परंपरेमुळे प्रभावित होऊन तेलंगणा, राजस्थान आणि बिहार या राज्यांनीही तसं नियोजन केलं होतं. मात्र त्यांचं नियोजन काही प्रत्यक्षात उतरलं नाही. त्यानंतरच्या काळात शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प ही संकल्पना थंडावल्याचं दिसून आलं. आता तामिळनाडूच्या निर्णयामुळं पुन्हा एकदा हा विषय प्रकाशझोतात आला आहे. आपण आता नेमकं कृषीसाठीच्या, शेतीसाठीच्या स्वतंत्र अर्थसंकल्पासमोरील अडचणी काय आहेत ते एकदा पाहूयात. 2008 साली शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी संसदेमध्ये
कृषी खात्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा अशी मागणी करत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी देशाचे तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद करणं प्रचंड गुंतागुंतीचं असल्याचं सांगत जोशी यांची मागणी नाकारली होती. कृषी खात्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प ही संकल्पना चर्चेसाठी, वादविवादासाठी म्हणून ठीक आहे, पण या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही गुंतागुंतीची गोष्ट आहे. शेती म्हटलं की सिंचन, सहकार, खते, रसायने, कर्जपुरवठा, ग्रामीण विकास, ऊर्जा असे अनेक पैलू त्याच्याशी निगडीत असतात. कृषी विभागासोबत अनेक विभाग एकत्रितरित्या काम करत असतात. हे सगळे विभाग शेतीसाठी पूरक असं काम करत असतात. या विभागांना एकाच विभागामध्ये विलीन करणं शक्य नाही आणि आपल्याकडं त्याची गरजही नाही. त्यापेक्षा या सगळ्याच विभागांनी परस्पर सहकार्यानं आणि प्रभावी समन्वयाच्या आधारे कृषी विकासासाठी काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन शरद पवार यांनी त्यावेळी केलं होतं. कृषी विकासासाठी आपली आहे तीच संरचना प्रभावीपणे कार्यरत असेल तर कृषी क्षेत्रामध्ये कालानुरूप बदल घडवता येतील. सिंचन, ऊर्जा, सहकार अशी अनेक खाती कृषी खात्यांमध्ये वर्ग करण्यापेक्षा कृषी व संलग्न विभागांनी एकत्रितरित्या कृषी विभागाच्या विकासात, वाढीमध्ये अडसर ठरणाऱ्या समस्यांचं निवारण करण्यावर भर द्यायला हवा असंही पवार यांनी त्यावेळी नमूद केलं होतं. आपल्याकडेही कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा अशी मागणी केली जाते. थोडक्यात काय तर राजकीय इच्छाशक्ती असेल तर शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही प्रारूपाचा, कुठल्याही चौकटीचा अडसर ठरत नाही. आहे त्या संरचनेत सुद्धा प्रभावीपणे काम करून शेतीचा विकास साध्य करता येतो.